नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे अद्वैत कलाला म्हणत असतो की जास्त काही बोलू नकोस, नाहीतर गाडीवरून पाडेन तुला. तेव्हा कला म्हणते, तू काय मला पाडशील? एकटी पडते की काय मी? तुला घेऊन खाली पडेन. मी काय तुला घाबरते? तेव्हा अद्वैत म्हणतो, काय म्हणालीस? मला घाबरत नाहीस ना? मग बघ आता. आणि अद्वैत मुद्दामूनच गाडी एकदम फास्ट चालवतो, त्यामुळे इथे कला घाबरते आणि त्याला दोन्ही हाताने पकडते. तेव्हा अद्वैत तिच्याकडे बघायला लागतो. तसं ती पटकन आपले दोन्ही हात बाजूला करते. तेव्हा अद्वैत म्हणतो, हे काय? संधी नको शोधूच मला इथे लगेच पकडून बसायची. तेव्हा कला म्हणते, तू काय स्वतःला खूप शहाणा समजू नकोस. मी काही तुला पकडत वगैरे नाही, कळलं ना? तेव्हा इथे दोघे आता एकमेकांबरोबर त्यांचं छोटंसं लुटूपुटू भांडण हे चालूच असतं. त्यानंतर नैनाने खूप मोठा प्लॅन केलेला असतो. तिला आबांच्या कपाटामधून पैसे घ्यायचे असतात. तेव्हा नैना त्यांची वाट बघत असते मंदिरामध्ये जाण्याची. तर इकडे आबा येतात आणि म्हणत असतात की अंजू, मी मंदिरामध्ये जाऊन येतो, माझी मंदिरामध्ये जाण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा इथे नैना म्हणते की चला, आबा तर गेलेले आहेत, ते काय आता अर्धा तास येणार नाहीत, पण अंजूला सुद्धा काहीतरी काम लावायला हवं. तेव्हा अंजू म्हणते, तुम्हाला काय हवं आहे का नैनाताई? तेव्हा नैना म्हणते, नाही नको, मला काही नको आहे. फक्त अंजू एक काम करतेस का? इस्त्रीचे कपडे आलेत, त्यातल्या इस्त्रीच्या माझ्या साड्या माझ्या रूममध्ये नेऊन ठेव. बाकी मला काही नको आहे. तेव्हा अंजू तिथून गेल्यानंतर नैना आबांच्या रूममध्ये येते. त्यांच्या कपाटामध्ये त्यांच्या लॉकरची चावी बघते आणि त्यानंतरला ती लॉकर खोलते. त्याच्यामध्ये खूप सारे पैसे असतात. तेव्हा नैना त्यातले पैशांचे बंडल उचलते आणि 3-4 बंडल ती आता स्वतःकडे ठेवते. आणि नैना म्हणत असते की किती पैसे होते इथे, पण मला कोणी देईल तर खरं ना? आणि ती पैसे काढल्यानंतर लगेच कपाट वगैरे बंद करून घेते, लॉक वगैरे करून ठेवते. नैना म्हणत असते की हे पैसे मला लवकरात लवकर माझ्या रूममध्ये घेऊन जायला हवं आणि इथे चोरी झाली हे कळायच्या आधी मला सौरभला हे पैसेसुद्धा द्यायला हवेत. तेव्हा ती आपल्या छोट्या पर्समध्ये सगळे पैसे टाकते आणि लगेच आपल्या रूममध्ये निघून जाते. नैना इथे पैसे चोरून घेऊन जात असताना तिची जरा घाई होते. तिच्या पर्समधून पैसे खाली पडणार, तेवढ्यातच तिथे नैना स्वतःला सावरते आणि धावत पळत आपल्या रूममध्ये जाते. मात्र इथे रोहिणी आलेली असते आणि रोहिणीला नैनाच्या वागण्यावरती आधीपासूनच संशय असतो आणि आता तो संशय बळावलेला असतो. ती म्हणत असते, ही नैना एवढी लपून छपून काय घेऊन जात होती रूममध्ये? नक्कीच काहीतरी गडबड आहे. तिच्यावरती लक्ष ठेवायला हवं आहे. जोपर्यंत सत्य काय आहे मला कळत नाही, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. तर इकडे नैना आता आपल्या पॉकेटमधून सगळे पैसे बाहेर काढते. छोट्या पर्समध्ये तिने सगळे पैसे ठेवलेले असतात. 2-3 बंडल ती बाहेर काढते आणि म्हणते, याच्यामध्ये ठेवायला नको, नाहीतर एवढ्याशा पर्समध्ये एवढे पैसे कसे ठेवलेस असे सगळेजण विचारतील आणि हे पैसे कुठून आले मग मी काय सांगू? तेव्हा आधी हे पैसे कपाटामध्ये ठेवते आणि नंतरला मी मोठ्या पर्समध्ये ठेवेन. आणि तिने आता सगळे पैसे आपल्या कपाटामध्ये ठेवून दिलेले असतात आणि पैसे चोरल्यानंतर तिला खूप आनंद झालेला असतो. त्याच्यानंतरला इथे कला आणि अद्वैत दोघेजण खरे मिसळीच्या स्टॉलजवळ आलेले असतात. तेव्हा इथे कला गाडीवरून उतरते आणि आपल्या बाबांना प्रेमाने जाऊन भेटते. तेव्हा इथे दिनकर काका म्हणत असतात की जावई बापू, कला तुम्ही इथे स्टॉलवरती कशाला आलात? तेव्हा कला म्हणत असते, बाबा अहो असं काय करताय, आम्ही मिसळ खायला आलोय ना. तेव्हा दिनकर काका म्हणतात, कले अगं जावई बापूंना असं बाहेरचं खायची सवय नाही आहे, तू कशाला त्यांना अशा वाईट सवय लावतेस? हे बघ, तुला सवय आहे असं स्टॉलवरचं खायची, त्यांना नाही आहे बाळा. त्यांना कशाला उगाच तू आणलेस इथे खायला? तेव्हा कला म्हणते, नाही बाबा मी आणलेलं नाही आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, हे बघा मिस्टर खरे, मीच इथे खरेला म्हणालो की आपण कुठेतरी बाहेर जाऊन मिसळ खाऊया. मग विचार केला की दुसरीकडे कशाला, आपल्या इथे ओळखीचं दुकान आहे, आम्ही तिथे आलो. कला म्हणाली की बाबांच्या स्टॉलवरती जाऊया, म्हणून इथे आलो आहे. तेव्हा इकडे आता काका म्हणत असतात की ठीक आहे जावई बापू, तुम्हाला जर मिसळ खायची आहे तर मग काहीच हरकत नाही. मला वाटलं कला तुम्हाला घेऊन आली की काय. तेव्हा इकडे दिनकर काका म्हणत असतात की तुम्हाला आता अशीच सगळ्यात बेस्ट मिसळ खायला देतो ना, याआधी तुम्ही कधीच खाल्ली नसेल. कोल्हापूरमध्ये सगळ्यात फेमस मिसळ आहे इथली. या बरं इथे बसा. आणि थंडीमध्ये तर मिसळ खूपच जास्त चांगली. तेव्हा इकडे कला म्हणत असते की बघ, इथे कोल्हापूरमधली सगळ्यात बेस्ट मिसळ आमच्या इथे मिळते, खाऊन तर बघ आता. तेव्हा इकडे अद्वैत म्हणत असतो की जास्त आता स्वतःचं दुकान आहे म्हणून लाडाला येऊ नकोस. तेव्हा कला म्हणते, बाबा चला,
मी तुम्हाला मदत करते बनवायला. तेव्हा इकडे दिनकर काका म्हणतात, नाही नको, जास्त शहाणपणा करू नको, जाऊन बस तिथे. कला म्हणते, बाबा मदत करते ना. तेव्हा इकडे अद्वैत मात्र शांतपणे बसलेला असतो आणि कला म्हणत असते, बाबा मी मदत करते. दिनकर काका म्हणतात, नाही नको, मदत नको करू, मी तुमच्या दोघांसाठी खूप छान अशी मिसळ बनवतोय. तेव्हा काकांनी उत्तम अशी मिसळ आता बनवलेली असते. ते म्हणत असतात की गरम आहे आणि अजून लागले ना पाव तर अजून घ्या. आणि इकडे आता कला म्हणत असते की अद्वैत, खूपच छान मिसळ आहे इथली, तू अजून घेशील हा, अजून खा. तेव्हा इकडे कला आणि अद्वैत दोघेजण जोडीने काकांच्या दुकानावरती मिसळ खायला आलेले असतात. त्यामुळे काकांना खूप जास्त आनंद झालेला असतो. तेव्हा इथे आता कला आणि अद्वैत दोघेजण आवडीने मिसळ खात असतात. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की खरंच अप्रतिम, सगळ्यात भारी मिसळ आहे, मला तर खूप जास्त आवडली आहे. तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर, हळू खा नाहीतर ठसका लागेल. तेव्हा इकडे अद्वैतला खरोखर ठसका लागतो. तेव्हा कला येते आणि म्हणते, वरती बघ, आणि ती पाटणीमध्ये जोर जोरात मारत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो, अगं बुक्के का मारतेस, एवढ्या जोरात नको मारू ना. तेव्हा कला म्हणते, चांदेकर पाणी पी, हळूहळू पाणी पी, आणि मारावं लागतं, कुठे जर कण वगैरे अडकला असेल तर तो बाजूने निघून जायला नको का. तेव्हा इकडे अद्वैतला ती म्हणते की सावकाश खा, घाईघाईने खाऊ नकोस. तेव्हा अद्वैत म्हणतो, हां ठीक आहे, मला काही झालेलं नाही आहे. तेव्हा कला म्हणते, जरा मला लिंबू देतोयस का. तेव्हा अद्वैत म्हणतो, का तुला लिंबू नाही दिलाय का. तेव्हा कला म्हणते, नाही. अद्वैत म्हणतो, तुमचंच दुकान आहे ना मिसळीचं, तुझ्या बाबांकडे माग. तेव्हा कला म्हणते, पण मला तुझ्याच प्लेटमधलं हवं आहे, तुझ्या प्लेटमधलं लिंबू मला दे. तेव्हा इकडे अद्वैत तिला आता लिंबाची फोड देतो. कला इथे आपल्या बाबांना म्हणत असते की खूपच छान आहे मिसळ, आणि ती खूप छान आहे म्हणून 3 बोटं इथे बाबांना दाखवत असते. तेव्हा इथे अद्वैतला घाम आलेला असतो. कला म्हणते, चांदेकर, अरे बघ तुला किती घाम आलाय, तिखट लागलंय का तुला. तेव्हा इकडे अद्वैत म्हणतो, हा येऊ दे ना, मग घाम आला तर, तसंही आपण मिसळ खायला आलोय, असं ही मिसळ खाल्ल्यानंतर घाम नाही येणार असं कसं होईल. जर घामच नाही आला तर आपण कसली मिसळ खाल्ली ना, बरोबर की नाही. आणि इथे अद्वैत आता चाटून पुसून सगळी मिसळ संपवतो. तेव्हा कलाला त्याच्याकडे बघून खूप जास्त कौतुक वाटत असतं. तिला अद्वैतचं एक वेगळंच रूप बघायला भेटलेलं असतं. आणि अद्वैतचं हे बदललेलं रूप बघून, त्याची एक दुसरी बाजू बघून कलाला तो खूपच जास्त आवडलेला असतो. त्याच्याकडे ती कौतुकाने बघत असते. त्यानंतर मिसळ वगैरे खाऊन झाल्यानंतर कला अद्वैत दोघेजण हात धुतात. तेव्हा इथे दिनकर काकांना अद्वैत पैसे द्यायला जातो. दिनकर काका म्हणतात, जावई बापू, अहो तुमच्याकडून कसे काय पैसे घेणार. हे बघा, तुम्ही घरातली माणसं आहात, तुम्हाला जेव्हा मिसळ खायची असेल तुम्ही इथे येऊ शकता, आणि मी तुम्हाला पार्सल हवी असेल तर घरीसुद्धा पाठवून देईन, तुम्ही काळजी करू नका, पण पैसे मला नको आहेत. तेव्हा अद्वैत म्हणतो, असं कसं, हा तुमचा व्यवसाय आहे, हा तुमचा व्यवसाय असल्यामुळे त्याच्यामध्ये नातेसंबंध येऊ द्यायचे नाही, पैसे तुम्ही घ्यायचे. तेव्हा इकडे काका म्हणतात, नाही नको, खरंच पैसे नको. तेव्हा इकडे कला म्हणत असते, चांदेकर, मला माहिती आहे तुझ्याकडे खूप पैसे आहेत, चल आता इथून चल, काही पैसे नाही द्यायचे तू बाबांना, चल, मी म्हणाले ना. तेव्हा इकडे कला आता अद्वैतला घेऊन जाते. त्यानंतरला इथे रोहिणी विचार करत असते की हा नैनाचं मला वेगळंच वागणं बघायला भेटतंय, नक्कीच की काहीतरी माझ्यापासून लपवते, पण ते काय आहे ना ते शोधून काढायला हवं. तेव्हा इकडे आता अंजूने ज्यूस तयार केलेला असतो आणि ती इथे आता म्हणत असते की ज्यूस इथे ठेवलेला आहे. रोहिणी म्हणते, डायनिंग टेबलवरती ठेव, आणि ते मेसेज देते आणि म्हणते की एक अंजू काम कर, तू नैनाला निरोप दे की मी तिला बोलावले असं सांग. तेव्हा अंजू म्हणते, ठीक आहे, बोलावते. अंजू जाते आणि नैनाला खाली घेऊन येते. तेव्हा इकडे रोहिणीला नैना म्हणत असते की मॉम इन लॉ, तुम्ही मला इथे का बोलवलेत, तुमचं माझ्याकडे काही काम होतं का. तेव्हा रोहिणी म्हणते, हो गं नैना, माझं काम आहे तुझ्याकडे. अगं नैना, तू प्रेग्नेंट आहेस आणि तू नेहमी तुझ्या रूममध्येच असतेस. हे बघ, अशा अवस्थेमध्ये बॉडीचा थोडा व्यायामसुद्धा व्हायला हवाय ना. तू आता किचनमध्ये तर काही काम करत नाहीस व्यायाम व्हायला. तेव्हा तू एक काम कर, बाहेर, अगं आपलं अंगण आहे मोठं, जाऊन शतपावली कर ना, थोडं चाललं पाहिजे, इकडे तिकडे फिरलं पाहिजे. तेव्हा तू बाहेर जा आणि शतपावली कर. आणि अंजू, तू एक काम कर, तू सुद्धा नैना मॅडमबरोबर जायचं आणि रोज तिच्याकडून शतपावली करून घ्यायचं. हे मी तुला आता काम सांगते आणि तू प्रामाणिकपणे करशील मला माहिती आहे. तेव्हा इकडे अंजू नैनाला घेऊन शतपावली करण्यासाठी जाते. तर इकडे कला आलेली असते. कला म्हणते, चांदेकर, आपण इकडे कशाला आलोय सांग ना.
इथे काय आहे बघण्यासारखं? इथे तर दुकानं पण नाही आहेत खायची. तेव्हा अद्वैत म्हणतो, "तुला काय वाटतं, नेहमी मी फक्त खायचा विचार करतो का? मी तुला काय म्हणालोय, जिथे-जिथे मी कॉलेजच्या वेळेला जायचो, तिथे-तिथे मी तुला घेऊन जाणार आहे. मग आम्ही या ठिकाणी यायचो, मग तिथे आम्ही शांतपणे बसायचो. इथे मागच्या बाजूला आमची शाळा होती, कॉलेज लांब होतं. त्याच्यानंतरला आम्ही इथे शाळेपासून बसायचो. मग कॉलेजच्या वेळेला सुद्धा आम्ही या ठिकाणी नक्कीच यायचो. ये इथे खाली बसून तर बघ, आम्ही सगळे मित्र-मित्र इथे बसायचो. किती शांतता आहे बघ ना, किती छान जागा आहे. त्या तिकडे आमचं कॉलेज होतं." हे सगळं अद्वैत आता कलाला दाखवत असतो. तेव्हा इकडे कला म्हणते, "अरे वाह! मस्त जागा आहे ही, खरंच खूप छान आहे." तेव्हा इकडे अद्वैत म्हणतो, की "इथे कपल लोकांसाठी खूपच छान जागा आहे. जेव्हा माझे मित्र त्यांच्या गर्लफ्रेंडला घेऊन इथे यायचे ना, तेव्हा आम्ही त्यांची चांगली तर उडवायचो." तेव्हा कला म्हणते, "काय? अद्वैत चांदेकर आणि तरसुद्धा उडवायचा?" तेव्हा तो म्हणतो, "हां मग मी काही तुला वाटलो काय? मला सुद्धा मस्करी वगैरे करता येते, कळलं ना?" तेव्हा कला म्हणते, "खरंच खूप छान जागा आहे, मला तर आवडली." तेव्हा अद्वैत म्हणतो, "मग?" तेव्हा इकडे कला म्हणत असते, "चांदेकर, आता तू मला सांग, मला तर वाटलं होतं की तू इथे कधी आला नसशील, तू एवढी मजा केली नसशील, फक्त अभ्यास केला असशील, पण तू तर खूप एन्जॉय केलेस." तेव्हा अद्वैत म्हणतो, "हां मग मी अभ्यासाच्या बाबतीतसुद्धा फोकस्ड होतो, पण मी माझ्या मित्रांबरोबर सुद्धा असायचो." तेव्हा इकडे कला म्हणत असते, "चांदेकर, तूच आता म्हणालास ना की कपल लोकांसाठी ही जागा खूप छान आहे. मग कॉलेजच्या वेळेला जेव्हा तुझे मित्र आपल्या गर्लफ्रेंड्सला घेऊन यायचे, तेव्हा तू सुद्धा तुझ्या गर्लफ्रेंडला इथे आणली की नाहीस?" तेव्हा अद्वैत म्हणतो, "नाही, माझी कोणी गर्लफ्रेंड नव्हती." तेव्हा इथे कला म्हणते, "नाही हं चांदेकर, खोटं नाही बोलायचं. मला खरं-खरं सांग, तू इथे तुझ्या गर्लफ्रेंडला आणलीस की नाही?" तेव्हा इकडे कला अद्वैतला चिडवत असते. तेव्हा अद्वैत तिचे दोन्ही हात पकडतो आणि म्हणतो, "नाही सांगितलं ना, माझी कुणीही गर्लफ्रेंड नव्हती. इथे मी फक्त तुला माझ्याबरोबर घेऊन आलो आहे, बाकी कोणालाच नाही. नाहीतर मी मित्रांबरोबरच यायचो." तेव्हा इकडे कला आता आपले हात सोडवते आणि म्हणते, "हां, ठीक आहे ना मग. नाही आलास का गर्लफ्रेंडला घेऊन? पण मला वाटलं बाबा तुझ्या गर्लफ्रेंड असतील, कारण का तू एवढा गोरा-गोमटा, दिसायला पण चांगला आहेस. त्यातमध्ये अद्वैत चांदेकर एवढा श्रीमंत. मग मुली तर तुझ्या मागे लागल्याच असतील ना, बरोबर की नाही? एक तरी गर्लफ्रेंड असेल तुझी." तेव्हा इथे अद्वैत म्हणतो, "नाही, माझी गर्लफ्रेंड वगैरे नव्हती." तेव्हा इकडे कला म्हणते, "बरं ठीक आहे, नव्हती तर नव्हती." तेव्हा तो म्हणत असतो, "तू आता पुन्हा सुरुवात होऊ नकोस हां, सुरुवात करू नकोस." तेव्हा कला म्हणते, "नाही रे बाबा, नाही सुरुवात करत आहे." "बरं ठीक आहे, चल. आता तू मला सांग, की तू कधी असं टोकाचं वागलं आहेस का? आणि मी पण सांगणार, की मी कधी टोकाचं वागले." तेव्हा कला म्हणते, "सुरुवात माझ्यापासून." तेव्हा कला म्हणते, की काजल लहान होती आणि ती शाळेत गेली होती. तेव्हा तिच्या मैत्रिणीने तिच्या केसांना आहे ना, इथे च्विंगम लावला होता आणि तुला तर माहिती आहे, आपल्या हिचे काजलचे केस किती छान आहेत. तिच्या केसांना च्विंगम लावल्यानंतर मला इतका राग आला आणि तो निघतच नव्हता. मग मी गेले ना त्या मुलीकडे आणि तिच्याबरोबर भांड-भांड भांडले आणि नंतर तिची आई आली. तिच्यावर सुद्धा भांडले, कारण माझ्या बहिणीच्या केसांना च्विंगम लावलाच कसा? मग आई आली. आई इतकं समजावते, तरी पण मी काही ऐकले नाही. मग बाबा आले. बाबा जेव्हा समजवायला लागले, तेव्हा मी गप्प बसले. आता तू सांग. तेव्हा अद्वैत म्हणतो, "माझ्या वेळेला आहे ना, आम्ही मित्र-मित्र इथे बसायला यायचो. तर माझ्या एका मित्राने विचार केला, की इथे गर्लफ्रेंडला घेऊन यायचं म्हणून आणि आम्हाला ते कळलं, की आमचा मित्र गर्लफ्रेंडला घेऊन इथे येणार आहे म्हणून. मग आता ही जागा आमची आहे ना, आम्ही इथे म्हणजे बसतो वगैरे. तर जेव्हा मित्र गर्लफ्रेंडला घेऊन येणार आहे हे कळलं, मग आम्ही एक प्लॅन केला. आम्ही पोलिसांचा गेटअप केला." तेव्हा कला म्हणते, "बापरे! एवढी तयारी?" तेव्हा अद्वैत म्हणतो, "हां, मग तुला माहिती आहे ना मी कोण आहे? मी परफेक्टनिस्ट आहे. त्याच्यामुळे मी पोलिसांचे कपडे अरेंज केले. आम्ही दोघं जण आलो, मी आणि माझा मित्र आणि मग आम्ही त्या मुलीला म्हणालो, की "जा, जा इथून जा." ती घाबरली, ती निघून गेली आणि मित्र पण एवढा घाबरला ना, पण आम्ही फसलो कुठे? माझ्या मित्राने त्याच्याकडे पैसे मागितले आणि तिथे आम्ही फसलो. त्याने ओळखलं आम्हाला. नाहीतर मित्रसुद्धा घाबरला होता आणि त्याची गर्लफ्रेंडसुद्धा. हे मी टोकाचं वागलोय. त्याच्यानंतरला इथे रोहिणी आता रूममध्ये येते आणि नयनाच्या रूममध्ये ती शोधाशोध करत असते. पैसे तर तिला सापडत नाही, पण एक महत्त्वाचा पुरावा सापडतो आणि तो पुरावा म्हणजे तिला आता कळलेलं असतं, की नयना प्रेग्नेंट नाही आहे आणि हे सत्य तिला कळल्यानंतर रोहिणीला खूप जास्त राग येतो. रोहिणी म्हणते, "काय? नयना प्रेग्नेंटच नाही आहे? नयनाने आम्हाला फसवलं. मला तर वाटलं होतं ही नयना आमच्या 4 पावलं पुढे असेल, पण हिने तर अख्खीच्या अख्खी उडी मारलेली आहे. हिने सगळ्यांना आम्हाला अंधारामध्ये ठेवलं."
आता या नयनाला मी सोडणार नाही. आत्ताच्या आत्ता तिची वाट लावते. पुन्हा ती जाताना थांबते आणि म्हणते की नाही, मला एका दगडात 2 पक्षी मारायचे आहेत. त्या नयनालासुद्धा या घरातून हाकलायचं आणि कलालासुद्धा. तेव्हा आता जे काही करायचं ना ते फुल प्रूफ प्लॅन करून करायचं आहे. आता जाऊन असाच तमाशा करायचा नाही आहे. हे भांडं सगळ्यांसमोर फोडायचं. तेव्हा इथे रोहिणी फोन करते राहुलला आणि म्हणते, "राहुल, लवकरात लवकर घरी ये." तो म्हणतो, "मम्मा काय झालं?" तेव्हा रोहिणी म्हणते, "अरे मम्मा काय झालं काय? खूप महत्त्वाची गोष्ट तुला सांगायची आहे. तू त्यासाठी लवकर घरी ये. आज काही कुणाचं खरं नाही आहे." तेव्हा इथे रोहिणीला आता इतका राग आलेला असतो की ती आता राहुलला बोलावून घेते इथे प्लॅन करायला. त्यानंतरला अद्वैत आणि कला दोघेजण छान बसलेले असतात. कला म्हणत असते, "खरंच रे चांदेकर, ही जागा खरंच खूप छान आहे. किती शांत वाटते इथे, सगळ्यापासून लांब." तेव्हा अद्वैत म्हणतो, "हो ना, मग आम्ही मित्र इथेच असं यायचो धम्माल करायला आणि मग आपापल्या घरी जायचो. कधी-कधी इथे बसून आम्ही अभ्याससुद्धा आमचा कंप्लीट केलेला आहे." तेवढ्यातच इथे एक बाईकवाला येतो आणि तो कलाच्या जणू काही अंगावरती जातोय की काय असं तिला वाटतं आणि ती घाबरते. तेव्हा तेव्हा अद्वैत तिला आधार देतो. त्यानंतरला इकडे कला बघत असते तर काय, एक माणूस बाईकवरून आलेला असतो आणि तो अद्वैतकडे आणि तिच्याकडे जणू काही रागाने बघत असतो. तर इकडे आता अद्वैतसुद्धा त्या माणसाकडे बघत असतानाच पुढील भागामध्ये इथे तो माणूस जो आलेला असतो तो आणि अद्वैत दोघेजण एकमेकांना हात मिळवतात आणि नाचायला सुरुवात करतात. तेव्हा इथे कलाला आश्चर्य वाटतं की ही नेमकी आहेत तरी कोण? तेव्हा अद्वैत म्हणतो की ही माझी बायको कला. अद्वैतने कलाची ओळख बायको म्हणून करून दिलेली असते. तेव्हा इथे कला आणि अद्वैत दोघेजण एकमेकांबरोबर खूपच छान दिसत असतात. अद्वैत खूप धमाल करत असतो. ते सगळं बघून कला खूप जास्त हसत असते. तेवढ्यातच इथे एक गाडी येते आणि अद्वैत म्हणतो, "अहो, तुमच्या गाडीच्या टायरमध्ये हवं आहे, हवं आहे. विचारा हवं तर त्यांना." तेव्हा कला म्हणते, "हो, आहे, आहे." तेव्हा त्या गाडीमध्ये बसलेली असते ती सरोज. सरोज म्हणते, "अद्वैत, अरे काय करतोयस तू?" तेव्हा अद्वैत कला दोघे घाबरतात. तर इथे रोहिणीने राहुलला आता प्रेग्नन्सी रिपोर्ट दाखवलेले असतात. त्याच्यामध्ये नैना प्रेग्नंट नाही आहे हे कळलेलं असतं. तेव्हा इकडे रोहिणी म्हणते, "बघितलंस किती मोठी फसवणूक केली आपली." तेव्हा इथे रोहिणी म्हणते, "हे जर आपल्याला आधीच कळलं असतं तर?" तेव्हा राहुल म्हणतो की तेव्हाच तिचा गेम केला असता आणि आता तिचाच नाही तर त्या कलाचासुद्धा. सोडायचं नाही आहे त्या दोघींना. त्यांनी आपल्याला खूप मोठी जणू काही शिक्षा दिली, फसवले त्यांनी आपल्याला. इकडे आता राहुल आणि त्याचबरोबर रोहिणी दोघेही खूपच जास्त चिडलेले असतात आणि म्हणतात की आता हे सत्य सगळ्यांच्या समोर आणायचं, पण फुल प्रूफ प्लॅन करून, असं आता दोघेजण म्हणत असतात.